बालविवाहाविषयी जाणीव व जागृती करण्यासाठी व बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा कृती समितीतर्फे आराखडा तयार करण्यात आलेला असून बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसह आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित बेटी बचाओ बेटी पढाओ योजना जिल्हास्तरीय कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, नाशिक महानगरपालिकेचे समाज कल्याण उपायुक्त नितीन नेर, मालेगाव महानगरपालिकेचे समाज कल्याण उपायुक्त पल्लवी शिरसाट, बाल विकास प्रकल्प अधिकारी स्वाती कलाल, वनिता सोनगत, शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर कनोज, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नेहते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले, PCPNDT च्या विधी अधिकारी ॲडव्होकेट सुवर्णा शिपाई, युनिसेफचे जिल्हा समन्वयक श्री जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। श्री पवार म्हणाले की जिल्हा शहरासह आदिवासी बहुल तालुक्यात बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे। यासाठी पंचायत समिती, शिक्षण विभाग, ICDS विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत परस्पर समन्वयातून जनजागृतीपर कार्यक्रमांची आखणी करावी। यामध्ये गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर पालक यांच्याशी संवादपर जनजागृती करण्यात यावी। बालविवाह प्रवृत्तीला आळा घालण्याच्या दृष्टीने पथनाट्य, पोस्टर्स, पालकांचे व मुलींचे समुपदेश, बस स्थानकांवरून प्रबोधनपर जिंगल्स प्रसारण या स्वरूपाच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले। बाल विकास रोखण्यासाठी लॉन्स असोसिएशन व विवाह सेवा पुरवठादार यांच्या सहकार्यातून नियोजित वधू-वर यांच्या जन्मदाखले, आधार कार्ड यांची तपासणी सक्तीची केल्यास निश्चितच बालविवाहाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे श्री पवार यांनी सांगितले। बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील लिंग गुणोत्तर प्रमाण लक्षात घेता गर्भलिंग निदानास पायबंद घालण्याच्या दृष्टीने सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी करण्यात यावी। मुलींचा जन्म दर वाढवण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेचा आवश्यक उपाययोजना कराव्यात। ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणास अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्य कार्य अधिकारी श्री पवार यांनी दिल्या। गर्भधारणपूर्वी व प्रसवपूर्ण निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील कामकाज व केलेल्या कारवाई संदर्भातील माहिती ॲडव्होकेट शेपाळ यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।